मंडळी, मनोरंजनाचा फरमान घेऊन तुम्हाला भेटायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. विनोदाचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या सगळ्या राजदूतांचं अर्थात हास्यरथी महारथींचं स्वागत करूया. त्यांना कौतुकाची पावती बहाल करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई तामणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत श्री मिलिंद अंकोलेकर सर आणि त्यांच्या सोबत आहेत आदिती अंकोलेकर मॅम. मंडळी, मुलांची गँग वर्गणी गोळा करायला आली आहे खरात काकूंच्या दारात. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची पावती फाडण्यासाठी आणि ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. थांब जरा, गडबड नको. बाई, पैसे किती कमी पडतात आपल्याला? आपल्याला कमीच पडतात. मी काय बोलतो, खरात काकूना गांगरूया काय? वो खरात काकू, खरात काकू, वो खरात काकू, खरात काकू. आले रे बाबा, सकाळी सकाळी भंगारवाला मारायला कशाला येतो काय माहिती. आले, थांबा. खरात काकू, अरे काकू, अरे काकू. मॅन्डी, भंगारचा बिझनेस कधी सुरू केलास? काकी तुम्ही पण अरे घाले ना डोक्यात. घाल नका इकडे द्या. त्याच्यात काय 2-4 पैसे मिळाले तर आम्हाला चायनीज खायला मिळेल. कसे भिकारडे रे तुम्ही, कसे भिकारडे. कशाला आलाय ते पटापट बोला, नाही तर चालते वा. हा बोलतो. अहो, आम्ही तुम्हाला प्रेमाने हाक मारत होतो. वो खरात काकू. ही कुठली प्रेमाची हाक? आधी वेगळी हाक मारायची, आता ही कुठली वेगळी हाक? काकू, आम्ही क्रिएटिव्ह आहोत. आम्ही कुणाचं कॉपी करत नाही. जे काय ना ते ओरिजिनल आहे. थोडक्यात लय जबाबदारी घेतलीस रे अंगावर. अँड्या, पुढचे 10 मिनिटं लक्षात ठेवा. बोल पटकन, कशाला आलायस ते? असाच आवाज नंतर पण येईल मग. बोला रे बाबा. काकू काय? लांबून लांबून लांबून. जास्त स्टाईली मारू नको, चाळीचा बोट डोक्यात घालीन. काकू, आम्ही नवरात्रीचे पैसे घ्यायला आलोय. वगरणी. अरे, आता 8 दिवसापूर्वी दिली ती कसली वर्गणी? तीच नवरात्रीची ना. आता 2 दिवसावर दसरा आहे. दसरा. अहो काकू, त्याचीच वर्गणी. काकू, यावेळेला आपल्याला दसरा मोठा करायचा आपल्या चाईत, कळलं ना? काय करणार? अताका बिताका लावायच्यात, फुल ड्रोन बिन उडवायचा आपल्याला. त्यासाठी आम्ही आलोय, कळलं काय? आणि ते करायचं ना आपल्याला भाई. दसऱ्याला काय जातात ते जिंगल बेल. बापसानी चालला होता जिंगल बेल. अरे, दसऱ्याला रावण जाळतात रे. तुम्ही प्रियात काय? तसं नाही तुम्ही खाली ना डोक्यात काहीतरी. अरे तसं नाही, तुमच्या हातात धनुष्यबाण दिला असता. रावणाला जाळायचा तुम्हाला मान दिला असता म्हणून. मला नको तुमचं काय मान. चला रे तुम्ही. एक मिनिट काकू. शिवाली घरी आहे का? तिच्याकडे काय काम आहे ते मी तिला सांगणार. तुम्हाला का सांगू काकू? शिवाली. तसं नाही काकू, शिवाली खूप हुशार आहे ना आमच्या. तिला लय डोकं आहे, त्यामुळे ती आली तर शिवाली. शिवाली घरात नाहीये. कोण आलंय ग मामी? काकू, निकू, तू कधी आलास? काकू नेहमी खरे बोलावे. ती घरी होती ना, कुठं का बोललात? तू अभ्यास करत होतीस ना आतमध्ये, कशाला आलीस बाहेर? शिवली आणि अभ्यास. काय बोलला? मी आता काय बोललो? शिवाली हुशार आहे, तिला डोकं आहे, कळलं ना? हुशार. शिवाली माझी आहे, माझी प्रेरणा आहे. ती अभ्यास करते म्हणून मी अभ्यास करतो. आता मला झोप येते काकू. लाज वाटते सांगताना, लाज वाटते. बघितलं ना, आता निघा. चला निघा. एक मिनिट काकू, एक मिनिट. शिवू, हा निकू, तू कसला अभ्यास करत होतीस? एसटीचा. कंडक्टर बनायचंय तिला? एसटी जात का? शिवू, ते एसटी नाही, मग ते एसपी आहे. तू कॉमर्सला आहेस ना? सेक्रेटरियल प्रॅक्टिस. तुला येतं एसपी? हो. मला शिकवशील? तुला काय डिफिकल्टी आहे? चल सॉल्व्ह करूया. निघाय कडनं. चालते वा, तुम्ही लय त्रास देता रे मला. बस. काय
नाही नाही काय नाही चांगलं बोलतो. आवाज वाढवतो चप्पल का म्हणजे वगैरे द्या ना मग जातो आम्ही. वर्गणी मिळणार नाही. शिवालेला द्या. मग तिला पाठवा ना. बोललो ना तिला डोकं आहे, तिला मेंदू आहे, सगळं ती करणार. आम्ही खाली जाऊन की काय करणार का आम्हाला काय देत इथं आहे ते पण वापर ना कधीतरी बाबा. वापर ना, जा ना, करा ना काहीतरी जाऊन खाली. इथं कशाला माझा जीव खाताय. काकू उभं राहून बोलायचं. काकू उभं राहून बोल. चिडू नका जास्त. काय उभं राहा. काकू तुम्ही ना ते रांडा वाडा उष्टी काढे ह्याच्यात अडकलात काकू. बरोबर अडकलं. बायका बाकीच्या किती पुढे गेल्यात तुम्हाला माहिती आहे काकू. हा ना मामी. तुम्हाला काय माहित नाही काकू. काय दे ना माय. काकू तुम्हाला सांग उभं राहून उभं राहतो. तुम्हाला सांगतो यावेळी दसऱ्याला आहे ना मोठमोठे सेलिब्रिटी येणार आहेत. सेलिब्रिटी बेटी कोण येणार आहे? आहान पांडे. आहान पांडे येणार आहे. आहान पांडे. आई सप्पा मला खूप आवडतो तो, खूप आवडतो. कोण ग लहान पांडे? काकू तुमच्यासाठी एवढी माहिती देतो तो. कसं बोलताय काकू तुम्ही. मामी मला माहित नाही म्हणून विचार. आहान पांडे असं बॉडी बिल्डर आहे मस्त. 8 ऍप्स आहेत 8 ऍप्स. माझं क्रश आहे त्याच्यावर. मला इतकं आवडतं ना त्याला बघितलं ना की नुसतं होतं मला नुसतं. ए शिव तुझा क्रश आहे तो. माझं क्रश आहे तो. मला फोटो काढायचा आहे निकी त्याच्या बरोबर. त्याचं कॅन्सल झालं. हा येतच नाही तो. कॅन्सल झालं ना. हाँ पांडे जी कैंसिल हो गया. अरे कैंसिल हो गया. नहीं आ रहे नहीं मग कोण येणार आहे? कोण. राजकुमार राव. कोण रे? अरे राजकुमार राव माहित नाही काकूंना. काकू तुम्हाला सिद्धार्थ मल्होत्रा माहितीये का. नाही रे. यांना काय थांब गडबड नको. काय हे तुम्हाला विचारतोय तुम्ही पिक्चर नाही बघत. पिक्चर बघते. कोणते कोणते पिक्चर बघता काकू. जुने पिक्चर बघते. जुने पिक्चर बघता. कुणाची बघता. अजय देवगण. अजय देवगण कोणते पिक्चर. त्याचे ते दिल जले दिलवाले, राजू चाचा, इश्क, फुलहोर काटे. तू असं ते 2 बाईकवर 2 पाय ठेवून येतो ना असं वाटतं मागून जाऊन कचकन मिठी मारावी. कशाला त्याचा बॅलन्स चालू ना कशाला गडबड करता. आणि त्याचं ते गाणं आहे ना कुठलं जिसे देख मेरा दिल धडके मरणाच. निकी तुला माहित आहे काय मामांना लाडाने अजय देवगण बोलते. ते गाणं नुसतं ऐकत नाही ती. डान्स पण करते त्याच्यावर. मी एकटा डान्स करते त्यांना कशाला सांगते. बघितलंय मी तू रूम मध्ये एकटी नाचत असते ती. ते माझं एकटीचा डान्स आहे. तू कशाला करतेस त्याच्यामध्ये. ती बघतेस कशाला तू. डान्स मध्ये गांगरावू नका तुम्ही मला. चला निघा तुम्ही नाही गांगरावता मला. काय नाचलात काकू. हा हॅलो पम्या. हा बोल. हॅलो काकू. काय अरे चल. ए मँडी. अरे नाही हाड मला नाही बोलायचे. भाई डन आहे ना. बघा नंतर बाय फिरू नकोस तू. बघ काकू तुमची जबान म्हणजे ना चेचली पाहिजे. हो असं नाही. तुम्ही काय बोललात. अजय देवगण आवडतो. आपल्या चाळीत अजय देवगणच येतोय. अजय देवगण येतोय. काकू झूठ बर्दाश्त नहीं होता मुझे. अहो तुमची शपथ अजय देवगणच येतोय ना. निकू मला सेल्फी पाहिजे त्याच्या बरोबर. 4 पाहिजे. यार का तू नाच. मेलीस तू काय पण. हे अजय देवगण सांगून सचिन शिगवणला घेऊन येतील. त्यांचा काय भरोसा नाही. यांच्यासाठी एवढी तडजोड करतो पोरगा. असं बोलायला त्याला. नाही मामी. अगं मी न्यूज वर बघितलंय. अजय देवगण बोललाय मी MA चालीमध्ये येतोय दसऱ्याला. अरे नाही पण आपल्या चाळीत अजय देवगण कशाला येईल आणि काय येईल. अरे काय या इकडे बसा तुम्ही सांगतो मी तुला. खरंच येतोय. बाकी मला पाम्या माहिती आहे ना. तो गिरमीट माहितीये. गिरमीट पाम्या नाही. त्याच्या ओळखी डेंजर आहे तुम्हाला माहित नाही. पाम्या फिल्मच्या प्रोडक्शनला कामाला आहे ना. ते मागे नाही काय आपल्या चाळीत मराठी पिक्चर आलेला. हो त्याच्या ओळखीमुळे झालेला तो. नमस्कार मंडळी. निराशेनं दुभंगलेल्या मनाला मनोरंजनाची प्रेमळ फुंकर घालायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. विनोदाचा बोनस.
मंडळी, आता इथे रंगणार आहे चर्चासत्र आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे संसाराची दोरी नेमकी कोणाच्या हातात. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची रस्सी खेच अनुभवण्यासाठी आणि जीच करण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. नमस्कार 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 हो मंडळी, मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर जबरजंग दणक्यात स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MJ महाचर्चा. तर मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे, या कार्यक्रमात आपण 2-1.5 शहाण्या लोकांना बोलवतो. त्यांना तुम्हालाच किती अक्कल आहे हे पटवून देतो आणि नंतर त्यांच्यामध्ये कच 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 भांडण लावतो. मग ते खडे खडे एकमेकांचे मुद्दे कडून काढतात हो. तर मंडळी, म्हणजे बघा, जसं 2 मांजरांच्या भांडणात माकड लोणी घेऊन जातो, तसं आम्ही TRPचं लोणी कट्टम करून टाकतो आणि त्याला असं गोंडस नाव देतो जर्नलिझम बाण. तर आजचा आपला विषय नवरा की बायको, सुखी संसाराची दोरी कोणाच्या हाती. अर्थातच यशस्वी सहजीवनाचा सूत्रधार कोण. आणि या विषयावर चर्चा करायला आपल्या इथे आपल्या अकलेचे दिवे लावायला 2 स्वयंघोषित मान्यवर आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली टीजभर ओळख हातभर करून प्रेक्षकांच्या तोंडावर अशी टचक्कन फेकून मारावी. असं कोण बोलतो? मी बोलतो, कारण नंतर माझ्याकडे बोलायला काहीच नसतं. मी बघतो, अरे बापरे, हा का, असं का, अरे बापरे, एवढं तर कर. नमस्कार, मी अखिल भारतीय आम्ही बायका आमचंच ऐका संघटनेची राष्ट्रीय अध्यक्षा चेतना भट. क्या बात आहे. रोहितजी नमस्कार. हा. मी अखिल भारतीय बायकासनी भांडी घासू द्या, पण आम्हाला निवांत बसू द्या. या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा. वा वा, क्या बात क्या बात आहे. आणि नमस्कार, मी अखिल भारतीय मोरे आणि अरुण यांच्यासोबत घासू द्या, श्यामचं करिअर नासू द्या, या संघटनेचा अध्यक्ष श्याम राजपूत. तर मंडळी, ओळख झालेली आहे, आता आपण विषयाकडे येऊया. नवरा की बायको, सुखी संसाराची दोरी कोणाच्या हाती. रोहितजी, मी आधी तुमच्याकडे येतो. माझा आक्षेप आहे. लगेच आक्षेप? माझा आक्षेप आहे. त्यांच्याकडेच का आधी? असंच प्रत्येक वेळी नवरेच का आधी हो? जनरल नाही, आधी नवऱ्यांनी जेवायचं, मग त्यांच्या मागून बायका जेवायला बसणार. कुठल्याही विधी करायच्या झाल्या की आधी नवरे करणार, मग बायका फक्त मागून मम म्हणणार. एवढंच कशाला, लग्नाचे फेरे घेताना सुद्धा आधी नवरा फिरणार, त्याच्या मागून बायको फिरणार. दरवेळी हेच का हो पहिले? अरे बाकीच्या वेळेस लेडीज फर्स्ट असते तेव्हा. हा, लगा गाडीत बसताना हॉटेलात जाताना आपण ह्यासनी पहिलं दारू उघडून द्यायचं, मग आपण मागणं घुसायचं. ह्याला काय अर्थ आहे हो? कुठं बाहेर जायचं म्हणलं तर ह्या 2-2 तास थोबाड रंगवीत बसणार. मग ह्यांचं झाल्यावर आपण 5 मिनिटात कसं बस घालायचं कपडे साला निघा. अरे ही सगळं सोडा. ती टायटॅनिक जेव्हा बुडत होती की नाही, तेव्हा आपण पहिल्या बाया बाहेर काढल्या, नवरे तिकडे मेले ती जायला बुडून बुडून. हे बघा, सुखी संसार असं मुळात काहीच नसतं जगात. नसतं? मला सांगा, छोटासा समुद्र आणि भलं मोठं डबकं असं ऐकलंय का? नाही गड्या. तसंच आहे सुखी संसार. परस्पर विरुद्धार्थी शब्द आहेत दोन्ही. अरे एका घरात सुख आणि बायको दोघी एकत्र कवाज नांदू शकत नाहीत. कवाज नांदू शकत नाहीत. अरे ती पुंगीवाला येतोय का? ती पुंगीवाला आल्यावर उंदर कशी टपाटप एका घरातनं बाहेर पडते ती. ती गोष्ट अशी बायको घरात आली की सुख पण टपाटप बाहेर पडते घरात. खरे खरे. अव लग्न झाल्या नवरा बायकोच्या मिठीत असतोय. थोड्या दिवसात तो तिच्या मुठीत जातोय. मग ती त्याला माठ समजायला लागती. मग ती त्याला एवढा धांद्याला लावती की तो त्याच्या आईला संन्यास घेऊन कुठल्या तरी मठात जाऊन बसतोय. काय बोलतोय? ती कोण म्हणलंय की नाही, ती प्रेम आंधळ असतं. बेण्या लग्न कर, तुला डोळे फुटतेली बरोबर. वाटेल ते बोलता का? वाटेल तर काय बरोबर बोलतोय. अतिशय उथळ मांडणी केलेली आहे तू. काय उथळ मांडणी आहे याच्यात? नाही, मी म्हणते जर संसाराची दोरी नवऱ्यांच्या हाती असली असती ना, तर त्या दोऱ्यांना अनेक संसारांनी जीव आपले टांगून घेतले असते. काय बोलते ते? काय बोलतायत? नवरा असतो कुठे संसारात? नसतो. संसाराचा अख्खा गाडा बिचाऱ्या बायका ओढत असतात.
बापरे. मुलं बाळ, त्यांचं खाणं पिणं, सगळ्यांचा स्वयंपाक पाणी, सगळे सणवार, आजारपण, सगळी संकट, बिचारे बायका स्वतःच्या खांद्यावर पेलत असतात. खरंय खरंय. हे हुंगत फिरत असतात हे नुसते गावभर. काय ही भाषा चालती का तुम्हाला आता? हुंगत फिरत असते ती म्हणजे हुंगी आहे का मी? अरे नाही. कुत्रा आहे का माग माग फिरतोय सगळ्याची मी? एक कुत्रा मी म्हटलेलं नाही, तुमचं तुम्ही म्हणताय का तुम्हाला? एक मिनिट, मला मुद्दा मांडायला दिलात की नाही आता? मला बोलू द्या. बोला बोला बोला. आहातच तुम्ही हुंगे. मला हे साधा मुद्दा आहे. पुरुषाचं लग्न झालंय हे ओळखता येतं का हो? म्हणजे हे काय असं वेगळं करतात हो? मंगळसूत्र घालतात? नाही. जोडवी घालता तुम्ही? नाही गड्या. नाही ना. बाईनी सगळं करायचं. बाईनी आपलं नाव चेंज करायचं. बाईनी आपलं घर सोडून यांच्या घरात यायचं. बाईनी मिसेस व्हायचं. हे मिस्टरचे मिस्टरच राहतात ना. मग हे असं काय वेगळं करतात की ज्याने आम्हाला कळेल बाबा एखाद्या पुरुषाचं लग्न झालेलं आहे? जोरात येत आज. बोला आता. अरे आमचं पडलेलं थोबाडच सांगते ह्याचं लग्न झालंय म्हणून. आम्हाला दुसरं काय करायची गरजच नाही. विनाकारण ज्या पुरुषाच्या डोळ्यात बिहा दिसतंय की नाही समजून जायचं बाबाचा बाजार उठलेला आहे. त्याचं लगीन कन्फर्म झालेलं आहे. खरे खरे. त्याला गरजच लागत नाही काय करायची. तुम्ही काय सांगताय दावा? हाच बँड ज्याच्या आयुष्याचा बँड वाजलेला असतो बाकीची त्याच्या हसते की नाही त्याला म्हणते ती हाच बँड. काय हसताय तुम्ही पण? काय हसताय? बरोबर आहे. मुळात शब्द नीट वापरा. भाषा हसबंड असं भाषा सुधारा. हसबँड म्हणे. ओटी केली त्यांनी, विनोदासाठी करावे लागतं. तुम्ही पण करा, होईल विनोद. वा, मला सरळ सरळ दिसतंय तुम्ही त्यांच्या बाजूने झुकलेले आहात. नाही नाही नाही. नाही असं असेल तर मला सांगा, मी जाते. हो नाही. मला रजा द्या. हो नाही नाही नाही, असं नका करू ना. थांबा ना तुम्ही. असं काय? मुळात मी इथे विनोद करायला नाही आले ना, माझे मुद्दे मांडायला आलेले. मांडा मांडा मुद्दे मांडा मांडा. होतंय काय यांना थोबाड पाडायला? आता कसं बोलते थांबा त्यांना. मुळात भ्या असायला यांना होतंय काय मुळात? म्हणजे हे काय करतात तो? सगळे ऍडजस्टमेंट तर बायको करते ना. आपल्या आई वडिलांचं घर सोडून यांच्याकडे येते, यांच्या घरात ऍडजस्ट होते, यांच्या आईला स्वतः आई म्हणते, तिच्याशी पटो वा न पटो तिच्या बरोबर राहते ना ती. खरंय खरंय खरंय. मग तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही येऊ तुमच्या घरात राहायला. आम्ही तुमच्या पप्पासनी पप्पा म्हणू. काय मला नाही लाज वाटत बाबा. यांच्या पप्पांना तुम्ही पप्पा का बरं म्हणान? पण ह्यांच्या नाही हो, माझ्या बायकोच सांगतोय ना मी. तसं त्यांच्या कशाला बोलतोय? ठीक आहे. अरे माझ्या रिजेक्ट केलेल्या लिस्ट मध्ये सगळ्यात शेवटची पोरगी असेल ती पण ह्यांच्यापेक्षा भारी आहे. कोण बोलतोय? एक मिनिट तुमचं नाव पण वाच, तुमचा फोटो पण बघणार नाही हो मी. तुम्हाला धावणार आहे कोण? अरे तुम्हाला धावतोय कोण? मला बघणारी लय आहे ती. बरोबर. तुम्ही सोडा माझा नाद. मुद्द्यावर या. मला एवढंच म्हणायचे, मला सोडा तुम्ही, मी घर जावं होईल, मला काय फरक पडत नाही. माझं सासऱ्याचं निवार जुळतंय. आम्ही म्हणजे घट्ट आहे आमचं घट. वा वा वा. आम्ही एकदा बसलो की नाही वाटत 4-4 वाजेपर्यंत उठतच नाही. निवार बाटली संपल्याशिवाय सुट्टीच नसती. 4 पॅक झाले होतं सासऱ्याच्या मांडीवर बसून पितोय मी. 2 पॅक झाले होते स्वतःच म्हणतोय मला, अय पाहुणं, अरे काय लागा तुम्ही आवाज आहो कुठं करताय आता, अरे तुरु करा. मग टपल्यात येत आमचं लय निराळ गाणं आहे तुम्हाला सांगतोय. आम्ही म्हणजे दोघं गळ्यात पडून रडणार. तो मला म्हणणार ती तशीच आहे, मग मी बी त्याला म्हणणार ही बी अशीच आहे. मुद्दा समदुःखी. काय समदुःखी? बेवडा मारून 4 तास बसायला काय लागत नाही. आयुष्यभर काढून दाखवा एकत्र. एका बाईच्या चालू असलेल्या संसारात दुसऱ्या बाईने येऊन स्वतःची जागा निर्माण करणं सोपं वाटलं तुम्हाला? पण दुसऱ्या बाईचा पण विचार करा ना तुम्ही. दुसऱ्या बाईला पण तिच्या संसारात कुणाला तरी ऍडजस्ट करून घ्यायलाच लागतंय की. आणि 2 बायकांच्या वर्ल्ड वॉर मध्ये लागा आमच्यासारखा मरतोय ते जायला. खरंय खरंय तुमच्या. काय खरंय? काय खरे खरे करताय तुम्ही? होस्ट आहात ना, होस्ट सारखे वागा. त्यांच्या बाजूने बोलू नका. नाही बोलत मी, फक्त त्यांच्या मुद्द्याला दुजोरा दिला हो. बाकी काही नाही गेलं मी. म्हणजे असं वरवर खरंय असं बोललो, असं ठामपणे खरंय असं नाही बोललो मी. अरे पण एवढं कशाला भेटाय? खरं आहे त्याला खरं म्हणाय काय हरकत आहे तेव्हा? मंडळी, वडापाव या सिनेमातील धमाकेदार गाण्याने आजच्या भागाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा प्रसाद दानसाठी जोरदार टाळ्या वाजूया. नमस्कार मंडळी, बेसाव आयुष्यात मनोरंजनाची मेजवानी घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.
मंडळी, आपण प्रवासात नेहमी वडापाव खातो, कारण त्यामुळे पोटाला आधार मिळतो, मनाला तजेला मिळतो आणि प्रवास सुखाचा होतो. आपले हास्यरसिक प्रसाद ओक यांच्या अभिनयाच्या प्रवासात देखील एक वडापाव आलेला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हा त्यांचा 100वा सिनेमा आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. तुमच्या या अभिनय प्रवासात असे शेकडो सिनेमे होवत अशा तुम्हाला या निमित्तानं शुभेच्छा. आणि मंडळी, आपण देखील या वडापावची चव चाखण्यासाठी सज्ज होऊया. मंडळी, 2 ऑक्टोबर रोजी वडापाव गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी हा सिनेमा आपल्या भेटीसाठी सज्ज झालेला आहे आणि त्याच निमित्तानं आज वडापावची टीम आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. या सिनेमाचे निर्माते अमेय खोपकरजी, अष्टपैलू अभिनेत्री गौरी नलावडे, चॉकलेट बॉय शाल्व किंचवडेकर, महाराष्ट्राची यंग सेन्सेशन रितिका श्रोत्री, या सिनेमाचा लेखक आणि गुणी अभिनेता सिद्धार्थ साळवी, निर्माते निनाद बत्तीन, या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते मोहसिन खान आणि मंडळी, आपल्या हास्यजत्रेची गुणी अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर सुद्धा या चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखवायला सज्ज झाली आहे. तिचं स्वागत करूया. आणि स्वागत आहे शतकवीर प्रसाद ओक यांचं. आणि आता वळूया आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, मृणालताईंच्या मुली सज्ज झालेल्या आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या जंगी सादरीकरणासाठी, ज्यासाठी मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. या 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 सर, इथे सर या. सॉरी सॉरी हा हा हा. ही आपली VIP रूम हा. नवीन केली आहे गेस्ट साठी, अगदी आपल्या शाळेत. हो. छान आहे ना? आमच्या वेळेस नव्हती, हो म्हणजे काय 2च मजली शाळा होती. हो ना. आता 5 मजली झाली आहे. भारी आहे, भारी आहे, भारी आहे, मस्त आहे. झाले झाले. बसा बसा, तुम्ही हो, उभे कशाला, बसा ना. थँक्यू थँक्यू हो थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू बरं का मृणालताई. म्हणजे आपल्या शाळेत आपल्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवणं, हा हा हा, काय फिलिंग आहे हो. भलतं भारी वाटतंय. म्हणजे ते सगळे दिवस असे तरळून जात आहेत. काळविटे सर काय शिकवायचे, बाबा बाप. खरे. हा, त्यांनी ही शाळा सुरू केली, 20 वर्ष झाले शाळेला. हा हा हा, थँक्यू बरं का. पण मनापासून धन्यवाद, तुमच्यामुळे माझ्या आठवणी जिवंत झाल्या. माझं काही नाही हो. मी आहे ना काळविटे सरांचा असा लाडका विद्यार्थी होतो. माहितीये आम्हाला, असं काय सांगता, म्हणून तर तुमचा सत्कार ठेवला ना शाळेत. खरं सांगू का, तुमच्यासारखा एवढा मोठा माणूस इथे आला नाही, आमचं भाग्य समजतो आम्ही. नाही नाही नाही, अरे आम्ही कशाचे मोठे, आम्ही आहे ना म्हणजे शाळेने आम्हाला घडवलंय. हो. आम्ही फक्त पारंब्या आहे, काळविटे सर आहेत ना ते वटवृक्ष आहेत. खरंय, पण पारंब्या पण महत्वाच्या असतात सर. असं कसं? हो, हो. म्हणजे खोड तुम्हाला सांगते, ते जरी एवढं असलं, अगदी एवढं असलं तरी पारंब्या महत्वाच्या ना. हो, हो. पारंब्या कशा कुठूनही वाढतात, मग त्या स्वतः काहीही करू शकतात. ऐका ना, मला दुसरा पण कार्यक्रम आहेत. तर हा कार्यक्रम जर लवकर सुरू झाला तर बरं होईल. माहितीये तुम्ही बिझी आहात सर, अगदी करायचंच आहे सुरू. माझ्या पारंब्या आल्या की लगेच सुरू करूया आपण कार्यक्रम. पारंब्या? माझी शिष्या, लाडक्या शिष्या आहेत 2 माझ्या. मग त्या माझ्या पारंब्या, मी त्यांचं खोड वड त्यांचं. त्या अर्थाने बरोबर. तसं म्हटलं मी मगाशी आपण बोललो त्याच्या अर्थाने. म्हणजे कसं आहे, मृणालताईंच्या वडाचा घेर पण वाढायला हवा ना अजून. म्हणजे नाही नाही, म्हणजे काय मला सांगा, खोड एकटं किती काय काय करणार. पारंब्या गरजेच्या आहे. गरजेच्या आहे. हा, असं फोफावणं गरजेचं आहे वडानी. मी त्या आल्या ना, मग तुम्हाला एकदा कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे सांगून देऊ. आणि इथे 3ऱ्या मजल्यावरच आपला रंगमंच आहे, तिथेच कार्यक्रम आहे. आपण पटकन चालले जाऊ मग तिकडे. मी बोलवतेस. बोलवा बोलवा. हा, नीलू, शीलू. हॅलो मृणालताई. आल्यास त्या. वा वा, या येऊ द्या. त्या सांगून देतील सगळं आणि मग आपण सुरू करू. बरं बरं. अहो आश्चर्य, आपण आमच्या आवारात आवर्जून आलात. आम्हाला आभाळ एवढा आनंद आहे. आम्ही आपले आभारी आहोत. आपण आलात, आमची
आतुरता, आटली आम्हाला, आपल्याबद्दल आस्था, आपुलकी, आत्मीयता, आपलेपणा आहे. आहा आहा आहा. आवडलं का? छान. आवडलं? छान. थँक्यू. या तुमच्या पारंब्या आहेत, हो, शिकतायत मुली. फारच दूरदूरच्या फांद्यांवर आहेत त्या. हो ना, हो ना. म्हणजे एकदम अल्लग अल्लग सुट्ट सुट्ट स्वागत पहिल्यांदाच ऐकलं मी. शिकतायत ना. भारी वाटलं मला. शिकाऊ आहेत मुली, शिकाऊ आहेत. भारी. काय नाव काय तुमचं पुरींनो? ही नीलू, ही शिलू. नावे जरी आई वडिलांनी ठेवली असली तरी आमच्या जगण्याला अर्थ मृणालताईंनी दिलाय. कालचा उरला भात, भाताला दिली फोडणी, फोडणीत टाकली राई, आम्ही उद्याच्या मृणालताई. काय झालं? काय झालं तुम्हाला? सॉरी. अशा करतात मुली. असं काहीतरी बोलतात ना, मी एकदम भावूक होऊन जाते. आणि रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पुरे पुढे चला. पुढचं काय, सत्काराचं सामान आणलंय का? हो मृणालताई. मग चला दाखवा मला पेटापेटा सगळं एकदा. हे घ्या. अरे बापरे, हे 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 काय? साल आणि स्लीपर. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. कशासाठी आणलंय पण हे? याच्याशिवाय सत्कार कसा करणार? घ्या साल आणि स्लीपर. काय करताय तुम्ही मुलींनो? बापरे. शाल आणि श्रीफळ सांगितलेलं असताना साल आणि स्लीपर आणताय. हे कान आहेत का फक्त डिझाईन दिलंय इथे कानात? काय करताय तुम्ही? स्लीपर देतात कधी पाहुण्यांना? काय कर? उत्तर द्या, नका. उत्तर द्या पटापटा. जाऊ द्या. पण नाही उघडणार आहात ना तुम्ही? तुम्ही तोंड उघडणार? त्यांच्या हातात दे. त्यांच्या हातात अहो, साल. माझ्या हातात नाही, धरा जरा कशाला तुम्ही. दिलं? अरे तुम्ही हा धरा काय जरा. प्रकार आहे? मी त्यांना इथे बाजूला वा. ती विचित्र त्यांना वाट बरोबर दाखवते मी आता. बरोबर अद्दल घडवते मी आता विचित्र तुम्हाला. वाटतंय हे. तसंच धरा तुम्ही. अरे माझ्या हातात चप्पल. प्रमुख पाहुणा. फोटो काढला माझ्या तुम्ही? संस्थेच्या ग्रुपवर टाकला. संस्थेच्या ग्रुपवर कशाला टाकला फोटो? नाही. अरे नका ना, ऐका ना. नाही, मृणालताई, तू करू दे लोकांनी त्यांची. ऐका, चिथू माझी होऊन जाईल. फोटो जिकडे तिकडे पसरला ना, फोटो डिलीट करा ना प्लीज. सर नाही, त्यांना मला अद्दल घडवावीच लागणार आहे एकदा. किती वेळा शिकवायचं मी तेच? ना त्यांना अद्दल गाडवायच्या नादात मला अद्दल गाडून जाईल. माझ्या याच्यावर काही बाई कमेंट टाकतील लोक. प्लीज प्लीज डिलीट करा तो फोटो मृणालताई, प्लीज. त्यांनी चूक केली आहे, त्यांना डिलीट करायला सांगा ना. अरे त्या कशा डिलीट करतील? तुम्ही फोटो टाकलाय ना तो, तर तुम्हाला डिलीट करावा लागेल ना ताई. त्यांना नाही करता येणार. लूक देईपर्यंत 2-4 जागी शेअर झाला असेल तो. प्लीज 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 प्लीज. आणि काय ना, ते काही बाई कमेंट टाकतात म्हणजे फार इज्जतीचा कचरा होऊन जातो. डिलीट करा प्लीज प्लीज. तुमच्यासाठी म्हणून केलंय डिलीट सर. पण यांना मला अद्दल घडवायची आहे. या कधी शिकणार आहेत? आता हे पाहुणे, तुम्ही दोघी, आणि हे साल आणि स्लीपर काय घालायचा तो गोंधळ घाला. मला काही बोलायचंच नाहीये. मी यांच्याशी काय बोलू? इथे एक ढगात काहीतरी पाहते.